नमस्कार मित्रांनो. आज आपण 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकाची सुरुवात करत आहोत. या पुस्तकामध्ये आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. चला तर मग या पुस्तकामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे बघूया आपण. पुस्तकाच्या सुरुवातीलाच आपल्याला भारताच्या संविधानातील प्रस्ताविकेबद्दल माहिती दिली आहे आणि प्रस्ताविकेवर नेहमी आपल्याला पॉलिटीमध्ये प्रश्न विचारल्या जातेच. तर बघूया आपण प्रस्ताविका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास. बघा, प्रस्ताविकेमध्ये कोण बोलत आहे? आम्ही भारताचे लोक म्हणजेच आपण भारताचे लोक म्हणत आहोत. काय म्हणत आहोत? भारताला आपल्याला कसं घडवायचं आहे ते आपण सांगत आहोत. कसं घडवायचं आहे? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या प्रकारे आपल्याला भारताला घडवायचा आहे. हा क्रम लक्षात राहू द्या. आपल्याला हा क्रम विचारला गेला आहे. आधी सार्वभौम आहे, समाजवादी आहे की धर्मनिरपेक्ष आहे? या प्रकारे आपल्याला विचारलं गेलं आहे. म्हणून लक्षात राहू द्या. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास. बघा, नागरिकास सुद्धा काही द्यायचं आहे आणि सर्व नागरिकास काही द्यायचं आहे बघा. तर काय द्यायचं आहे? सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय द्यायचा आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य द्यायचं आहे. दर्जाची व संधीची समानता द्यायची आहे. सर्व नागरिकास काय द्यायचं आहे? न्याय, स्वातंत्र्य आणि समानता द्यायचा आहे. हा क्रम सुद्धा विचारला गेला आहे. लक्षात राहू द्या. आधी प्रस्ताविकेमध्ये काय दिलं आहे? न्याय, आणखी त्यानंतर स्वातंत्र्य आणि नंतर समता. आणखी याच्यामध्ये कसा प्रश्न विचारला जाऊ शकते? न्याय आपल्याला कोणते द्यायचे आहे? या प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय नागरिकांना द्यायचा आहे. स्वातंत्र्य कोणत्या प्रकारचे? भारतीय नागरिकांना द्यायचं आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य द्यायचं आहे. हे सुद्धा विचारलं गेलं, लक्षात राहू द्या. आणि समानता कशाची? दर्जाची व संधीची समानता. या प्रकारे ही माहिती लक्षात राहू द्या. माहिती छोटीशी आहे, पण यावर वारंवार प्रश्न विचारले गेले आहे. समोर बघूया. निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. बंधुता कशी दिली आहे बघा? त्या सर्वांमध्ये म्हणजेच सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता दिली आहे. हा क्रम लक्षात राहू द्या. आधी न्याय दिला होता, त्यानंतर स्वातंत्र्य, त्यानंतर समानता आणि नंतर बंधुता. सर्वात पहिले काय दिलं आहे? न्याय आणि सर्वात शेवट बंधुता दिली आहे. हे लक्षातच राहू दे. आपल्याला खूपदा विचारलं गेलं आहे. बघा, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. बघा, आपलं संविधान कधी अंगीकृत आणि अधिनियमित केलं आहे? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. हे तारीख सुद्धा लक्षात राहू द्या. यावर सुद्धा प्रश्न विचारले गेले आहे. या लेक्चरमध्ये आपण उद्देश पत्रिकेवर प्रश्न घेतलेले नाही, पण 6वीच्या नवीन भूगोलच्या पुस्तकामध्ये आपण यावर राज्यसेवेमध्ये कसे प्रश्न विचारले गेले आहे ते घेतलेले आहे. त्यामध्ये नक्की बघा. कारण आपण यामध्ये बघितलं तर हे लेक्चर लेंदी होईल. अनुक्रमणिका बघूया. पहिला पाठ बघायचा आहे इतिहासाची आवश्यकता. दुसरा पाठ इतिहासाची साधने. तिसरा पाठ आहे प्राचीन मानवाचे जीवन. चौथा पाठ हडप्पा संस्कृती. पाचवा पाठ हडप्पाकालीन लोकजीवन. आपल्याला हडप्पा संस्कृती आणि हडप्पाकालीन लोकजीवनावर प्रश्न विचारले गेले आहे, म्हणून हे पाठ महत्वाचे ठरते. सहावा पाठ आहे वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृतीवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे राज्यसेवेमध्ये सुद्धा. समोर बघूया. सातवा पाठ बघायचा आहे वैदिक काळातील लोकजीवन. आठवा पाठ आहे नवे धार्मिक प्रवाह. नववा पाठ महाजनपदे. 10वा पाठ मौर्यकालीन भारत. हा पाठ आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण मौर्यकालीन
भारतावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे. 11वा पाठ आहे, उत्तरेकडील प्राचीन राज्ये. 12वा पाठ, दक्षिणेकडील प्राचीन राज्ये. 13वा पाठ आहे, भारत आणि सांस्कृतिक. 14वा पाठ आहे, प्राचीन भारत आणि जग. हे 14ही पाठ आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. यावर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या लेक्चरपासून आपण पहिल्या पाठाला सुरुवात करूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक